सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. महाराष्ट्राच्या महायुती सरकारचं ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी समाज कल्याण विभागाचे तब्बल 344.74 कोटी रुपये काल एका शासन निर्णयाच्या माध्यमातून लुबाडण्यात आले. हो, लुबाडण्यात आले हाच शब्द वापरणं योग्य राहील, कारण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सातत्याने लाडकी बहीण योजना जिवंत ठेवण्यासाठी समाज कल्याणचा, विशेषतः अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला निधी हा वळवण्यात आलेला आहे, लुबाडण्यात आलेला आहे. त्या निधी अंतर्गत होणारी कामं कशी होत असतील? मुलांच्या स्कॉलरशिप्स, घरकुलची योजना इत्यादी अनेक अशा योजना ज्या त्या समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत चालतात, त्या पुढे कशा चालू ठेवायचं ह्याचं काहीच नियोजन न करता फक्त लाडकी बहीण योजना कशी सुरू राहील हा प्रयत्न हे सरकार करत आहे. आज महाराष्ट्राच्या सरकारवरती 11 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे. हे कर्ज असताना कुठलंही आर्थिक नियोजन नीट न करता असं इथून तिथून ह्या सगळ्या योजनांसाठी पैसे लुबाडण्याची ही जी सवय, चोरी करण्याची जी सवय ह्या सरकारला लागली ती अतिशय निंदनीय आहे. गंमत ही आहे की ह्या त्रिकूट सरकारमध्ये म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या सरकारमध्ये समाज कल्याण खातं हे शिवसेनेकडे आहे. या शिवसेनेकडे असलेल्या खात्यावरती उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा त्यांचे मंत्री संजय शिरसाट असतील, हे काहीच बोलत नसतील का? आपल्या विभागाचा इतका मोठा निधी जो विशेषतः मागासवर्गीय जमातींसाठी, मागासवर्गीय जातींसाठी राखीव आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा तो एका वेगळ्या योजनेसाठी लुबाडला जातोय, हे मंत्री आणि हे उपमुख्यमंत्री आपलं तोंड का उघडत नाही हा खरं माझा पुढचा प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण बघत आहोत की लाडकी बहीण योजना ही योजना जिवंत राहावी म्हणून हे सरकार प्रयत्न करतंय. खुद्द महाराष्ट्राच्या हायकोर्टाने सुद्धा ह्यावर ताशेरे ओढले आहेत की जर सरकारकडे पैसा नाही तर मी अशी योजना सुरू ठेवून काय फायदा. प्रश्न ह्या योजनेला विरोध करण्याचा नाहीच, आम्ही करतच नाही आहोत. लाडकी बहीण योजना ही सुरू राहिली पाहिजे, पण त्यासाठीचं आर्थिक नियोजन करण्यामध्ये कुठेतरी हे महायुती सरकार कमी पडतंय. आणि विशेषतः आज ज्यांच्याकडे अर्थ खातं आहेत ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये कुठेतरी कमी पडतात. त्यांनी कबूल करून लवकरात लवकर ह्यामध्ये बदल आणावेत, अन्यथा सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालणाऱ्या ह्या सगळ्या योजना ज्या आहेत, ज्या मागास जाती जमातींसाठी सुरू आहेत, त्या बंद पडण्याच्या वाटेवर आहेत. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.